नमस्कार मंडळी, सर्वांना राम राम. आपण यावेळेची ट्रेकिंगची जी ट्रिप आहे ती चाललो आहे आपण सांदन व्हॅलीमध्ये. सांदनदरी ही पुणे जिल्ह्याच्या म्हणजेच पुणे जिल्ह्यापासून जवळ एक नगर आणि नाशिकच्या बाँड्रीवरती एक सांदनदरी आहे. त्याला सांदन व्हॅली असं पण म्हणतात. हा ॲक्च्युली नैसर्गिकरित्या बनलेली ही दरी आहे, जी काही ठिकाणी तर इतकी अरुंद आहे की तर 5 फूट 6 फूट असंच एवढं अंतर आहे. तर आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो तिथली ही दृश्य तुम्ही पाहताय. नितीन आणि वैभव ही 2 ट्रेकर्स ज्या मदत करत असतात. म्हणजे ज्या आम्ही लास्ट टाईम जेव्हा सांदन व्हॅलीमध्ये आलो होतो तेव्हासुद्धा नितीन आणि वैभव हे दोघेही आमच्यासोबत होते. कारण आमचा ग्रुप जिथे जातो तिथे जाताना तिथल्या लोकल माणसं जे असतात, गाईड्स असतात, त्यांची मदत घेतो, जेणेकरून आपल्याला तिथला ट्रेक एकदम सोपा जातो. तर हे आहे साम्रद गाव. अजून काय? प्रशांतजी, पुष्कराजजी, मंदारजी मागेत. मस्त गार आल्हाददायक हवा. आणि हे आमचं इव्हिनिंग काय नाईट वॉक. माऊली, काय कसं वाटतंय? हा ना. वातावरण बद्दल काय म्हणता तुम्ही? वातावरण तुम्हाला कसं वाटतं? एकदम छान आहे. आम्ही आलो एकदम जंगलातून मस्त फिरत कारणी. यस. गावात पोहोचलो, जेवण झालेलं आहे. एकदम छान आहे. मस्त. आता उद्या सकाळी निघायचं व्हॅलीसाठी. मजा येणार आहे. लवकर रेस्ट करून घ्या, उद्या मॉर्निंगला चालत जायचं आपल्याला मस्त. प्रशांतजी काय म्हणताय, तुम्हाला कसं वाटतंय? कसं एक्सपिरियंस आहे? अभी तो शुरुआत हुई है. आगे देखो होता है क्या क्या होता है, फिर पूछो क्या एक्सपीरियंस है. आम्ही रात्रीची चांगली झोप घेतल्यानंतर थोडंसं एक मॉर्निंग वॉक करण्यासाठी थोडं बाहेर आलो. साम्रद गावाच्या जिथं आम्ही स्टे केला होता तिथूनच ही छोटंसं सिमेंट रोड आणि तिथे एक छोटंसं मुख्य प्रवेशद्वार पण आहे. तिथले लोकांची राहण्याची पद्धती एकदम साधी, पावसावरची शेती आणि निसर्गानं दाटलेलं हे छान आणि सुंदर असं साम्रद गाव. साम्रद गावातली सुंदर रम्य सकाळ. साम्रद गावातली ही सुंदर रम्य सकाळ. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सांदनदरीमध्ये ट्रेक चालू करता तर काळजी ही घ्या की तुम्ही शक्यतो 1 दिवस अगोदर या साम्रद गावात येऊन जरा मुक्काम केला तर, कारण पुण्याहून हे अंतर फार आहे. तुमचं प्रवासाचं एक दर्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता 1 दिवस अगोदर येऊन इथं. जसं आम्ही मुक्काम केला तसं तुम्ही जर मुक्काम केलं तर आज जो आम्ही ट्रेक चालू करणार त्या ट्रेकला एनर्जी राहते चाल बऱ्यापैकी. म्हणजे सांब्रदमध्ये येऊन आम्ही काल आलो. आज आता सांदन व्हॅलीचा ट्रेक चालू करणार. आणि हे साम्रद गाव छोटंसं, मला वाटतं 40-50 घरांचं गाव असावं कदाचित. हे फार काही मोठं पण नाही, पण एक छोटीशी ग्रामपंचायत, छानसं छोटंसं गाव. अलंग मलंग कुदन असे किल्ले. ग्राम परिस्थिती की विकास समिती साम्रद. सांदन व्हॅली निसर्गाचा चमत्कार.
मस्त माहिती आहे इथं. हे छोटंसं गाव. आशिया खंडातील 2 नंबरची सर्वात मोठी दरी, व्हॅली ऑफ शॅडोज. अलंग, मदन आणि कुरंग तसेच रतनगड यासारख्या बलाढ्य किल्ल्यांनी वेढलेले हे छोटंसं गाव. छोटेसे लंच होम. छान. सांब्रत गाव हे तसं पाहायला गेलं तर एकदम छोटंसं आणि टुमदार गाव. तिथली ही स्मशानभूमी. आणि या गावातलं मुख्य जे पीक आहे ते आहे भात. म्हणजे भात शेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते. पावसाच्या पाण्यावरती बरीचशी शेती यांची अवलंबून असते. हे समोर जे दिसतंय ते प्राथमिक आरोग्य केंद्र. आणि या घरांना चांगलं असं पर्यटनाचं एक मदत होती. बाहेरचे पर्यटक इथे राहायला येतात, तर त्यांच्यामुळं इथल्या तरुणांना रोजगार मिळतोय. हे गावातलं छोटंसा एक दुकान मी तुम्हाला दाखवतो. जर तुम्हाला काही ग्रोसरी घ्यायची असेल, तुम्हाला काही खाण्यापिण्यासाठी ट्रेकमध्ये काय तुम्हाला जर काय मदत लागली असेल, तर हे छोटंसं गाव आहे. छोटंसं किराण्याचं दुकान आहे. तर येथून तुम्ही बिस्किट पुडे, पाण्याच्या बॉटल्स सगळं घेऊ शकता. समोर जे दिसते ते प्रवेशद्वार आहे, जे जनरली पार्किंग आहे. म्हणजे सांदन व्हॅलीमध्ये जे पर्यटक फिरायला येतात, तर कोणी संपूर्ण ट्रेक करत नाही, कोणी हाफ करतं. तर तुम्ही स्टेसाठी जर नसाल आलात तर तुम्हाला पार्किंगची इथे छान अशी व्यवस्था केलेली आहे. नितीन, AMK कुठे आहे? हां हां, अलंग, मदन आणि कुरंग, बरोबर ना? यस. तर आपण आता सांदन व्हॅलीच्या ट्रेकसाठी सुरुवात केली. नितीन दादा आपल्यासोबत आहे. त्याचं काय नाव? त्या दादाचं नाव एकनाथ दादा, नितीन दादा, दोघे आपल्यासोबत आहेत. एकनाथ शिंदे हे आपल्या डायरेक्टर बॉडी, प्रशांतजी, शंतनू हाय कर, मंदारजी, धमाळ सर, पुष्कराजजी, आदित्य बिर्ला. पुढे इकडे आले ना, फ्लॅट आहे ना पूर्ण, हा बघा फ्लॅट, तो कुलंग आहे. अच्छा, म्हणजे त्याचं टोक आहे बघ वरती, छोटासा होल दिसतोय बघा इकडे डोंगराला. हा मोठा डोंगर आहे, हा अलंग शेजारी जो डोंगर दिसतोय ना छोटा, ओके, त्याला छोटस पुढची दरी दिसते बघा, पुढच्या डोंगराला नाही सर तुम्हाला? हा दिसलं, हा तो मदन आहे. आणि इकडे पुढे आले खाली तो फ्लॅट आहे ना पूर्ण, 1, 2, 3 चौथा सुळका आहे ना, त्याच्या बाजूला गोल दिसते पांढरं. हा, नितीन सर गाईड. आणि इकडे कळसुबाई, हा समोरचा राईट साईडचा हा मोठा डोंगर दिसतोय ना, कळसुबाई. अच्छा, राईटचा मोठा डोंगर. कळसुबाईचं बेस विलेज कुठलं? बारी. कळसुबाईला ना 5-6 ठिकाणाहून ट्रेक करता येतो. बरीच म्हणजे उडदावणे, पांजरे, इंदोरे आणि मग सगळं टॉप पॉइंट येतो ना, तो कळसू पॉइंट येतो राईट साईडचा राईटला. हा, ओके. आणि हा इकडचा, हा पाठीमागचा आहे ना, हा रतनगड आहे बघा. अच्छा, दिसतोय ना, हा 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 हा, त्याच्या पाठीमागे जो दिसतोय ना तो रतनगड आहे. अच्छा, ओके. आणि इकडे पुढे बघा, इकडे या झाडांच्या वरती एक डोंगर दिसतोय पाठीमागे, तो आजोबा पर्वत आहे. अच्छा, ओके.
कोणतं? आजोबा पर्वत. हा बघा इथे आजोबा नाही रे, आजोबा. आजोबाच आहे का? आजोबाच आजोबाच. तिथे ना वाल्मिकी ऋषींचा आश्रम आहे. कुठं कुठं? त्या आजोबा डोंगरावर. अच्छा अच्छा. मग ते लवकुशीची जी कथा आहे, लवकुश इथंच वाढली असं ते इथंच आहे ना ते. इथेच हा इथेच. अच्छा. तर हा आहे सांदन व्हॅलीचं उद्या वाटलं तर रिटर्न प्रवेशद्वार. कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य सांदन दरी सांदन व्हॅली प्रवेशद्वार. कोकण काढा. आणि आपण नितीन काय म्हणतो ऐकता? चालेल ना? काय म्हणताय नितीनजी? इथं इकडून रिव्हर्स वॉटरफॉल हा आहे का? रिव्हर्स वॉटरफॉल इकडे. हा अच्छा, इकडे जातं. ही सांदनची एंट्री आहे. सांदनची एंट्री. ओके, म्हणजे रिव्हर्स वॉटरफॉल म्हणजे हा कोकण कडा. हा कोकण कडा इकडे जाते. क्या बात आहे. ही वाट कोकण कडेला जाते तसं तिथं लिहिलंय पण पहा. आणि हे आहे सांदन व्हॅलीची एंट्री. हे शंतनू हाय कर. मंदारजी आमच्या सोबत, नितीन दादा, हॅलो, धमालजी, तिकडे दांडिया खेळताना प्रशांतजी. अरे नारळ ते कशात नाही टाकलं? हे बॅग घेतली ते. अरे हे बघ ना बॅग. आयला इथे येतो तर आली. मुक्काम आहे का? नाही नाही लगेच यायची. गेली का लोक खाली? मुक्काम आहे. हा या मनी म्हणतो. हा तुमची लोक गेली खाली. हे सह्याद्री देवा, तुझ्या अंगा खांद्यावर आम्ही खेळणारे, आम्हाला सांभाळून घे. रक्षण कर. क्या बात आहे. तर ही आहे सांदन दरीची सुरुवात. हा स्टार्टिंग पॉईंट आहे. आणि आपले काही मेंबर्स आता येतात आपले. यस आइए आइए. एकच व्हिडिओ टाकायचा तिथं, व्हॉइस ओव्हर करून, एडिटिंग करून. येस. आता मला थोडं चेंज करून बघू ना. 15 दिवसाचं आहे. डायलॉग नाही आले पाहिजे त्याच्यामध्ये आपले. हळूच एकदम उडी मारू नको, पाय ठेव खाली. एकच बोलला पाहिजे, तो माहिती देतो ना. आपले डायलॉग नाही आले पाहिजे. पाठीवर वजय आदित्य. यो अशा प्रकारे आपण ना सुरुवात केलेली आहे सांदनदरीच्या मध्ये उतरायला. आपण डिसेंडिंगमध्ये म्हणू शकतो आपण याला. तर हा जो पॉईंट आहे हा माझ्या मागे दिसतो. त्या पॉईंटला थोडीसं काळजी घ्यायला लागते. इन द सेन्स कसं आहे एकदमच बॅगा वगैरे खाली घेतल्या तर एकदम मस्त नॅचरल पाण्याचे झरे. पाणी पडतं. तर बेसिकली जेव्हा आपण एका पॉईंटला आलो, तो व्हिडिओ जो मी मगाशी बघितला त्याच्यामध्ये काय होतं, तिथं पाणी आहे पूर्ण एक साधारण 6-7 फूट खोल, जास्त नाही खोल, थोडंच आहे. तर तिथं एक ऑप्शन आहे, तुम्ही तिथे त्यांनी एक छोटासा तराफा केला आहे, त्या तराफ्यामधून येऊ शकता त्याच्यामध्ये. नाही तर मग ते तुमचे कपडे त्यात टाकून, बॅगा वगैरे त्याच्यामध्ये टाकून तुम्ही डायरेक्ट पाण्यातून चालत तुम्ही येऊ शकता. पाणी खूप थंड आहे, खूप मस्त आहे. ही आपली दरी, सांदन दरी.
सांदन व्हॅलीचं एक आपण ट्रेक कंप्लीट केल्यानंतर काय होतं की थोडंसं ऊन यायला चालू होतं. शक्यतो प्रयत्न असा ठेवा की तुमचं ट्रेक हा उन्हामध्ये कमी असला पाहिजे. सांदनदरीचा हा जो ट्रेक आहे हा मी सजेस्ट करेल की शक्यतो जे बिगिनर्स आहेत त्यांनी करू नये, कारण थोडंसं अवघड वाट आहे. एक दिवस आपल्याला उतरण्यात जातो, जिथं दरीमध्ये जाऊन आपण मुक्काम करतो. मुक्काम करून आपण तिथं टेंट वगैरे लावतो, तिथं जेवण करतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून परत आपण चढाई करतो. म्हणजे दोन्ही केसमध्ये कसं आहे की उतरणं आणि परत रिटर्न दुसऱ्या वाट्याने येणं हे जरा थोडंसं अवघड आहे. आता हे जे तुम्ही पाहताय हे आहे रॅपलिंग. याच्यामध्ये प्रॉपर मी जसं तुम्हाला सांगितलं की नितीन आणि वैभव हे एक्सपर्ट मुलं जी आपल्यासोबत असतात ती त्या साम्राट गावातलीच मुलं आहेत. ही पूर्णपणे आपल्याला सहकार्य करतात, त्याच्यामध्ये प्रॉपर सेफ्टी घेतात. रॅपलिंग करणं हे फार तसं पाहायला गेलं तर फार सोपं नाही आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर टेक्निक्स असतात, त्यांनी हुक्स मारलेले असतात, त्याच्यावरून प्रॉपर खाली उतरायचं असतं. ते ट्रेनिंग देतात कसं उतरायचं. रोपच्या साह्यानं उतरावं लागतं आपल्याला. सेफ्टी बेल्ट प्रॉपर फुल हार्नेस आहे. आता हे जे पॉईंट्स आहे, कारण मी रॅपलिंग करून खाली आल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवता आला, तर हे या पॉईंटला आम्ही खाली येऊन बसलो होतो सावलीमध्ये. रॅपलिंगच्या साह्याने आपण जेव्हा खाली उतरतो तेव्हा एकदम म्हणजे प्रॉपर उतरतो. कारण नॉर्मली उतरण्यासारखंच नाही याच्यामध्ये, तुम्हाला रोपशिवाय पर्याय नाही आहे. आपल्याला अजून खाली दरीत जायचं आपल्या तिकडे. सर कसा एक्सपिरियन्स आहे, काय वाटतंय? एकदम जबरदस्त. हे किती फुटाचं आहे? मला वाटतं सर हे 40 फूट असेल. 40-50 फूट तसं आहे सर. 40-50 फुटाचं आहे हा हाईट. तर जबरदस्त वाटलं. मस्त एकदम. सेफ्टी हार्नेसमुळे काही टेन्शन नाही. आणि ह्याच्यातले बरेचसे पार्ट मी सप्लाय करतो. क्या बात आहे. मग एकदा बघून घेतलं कसं आहे, ओके आहे का? येस परफेक्ट. ओके एकदम, काय टेन्शन नाही. ज्यावेळेस तुम्ही रॅपलिंग करून खाली येत असता त्यावेळेस एक जो रोप असतो तो त्या गाईडकडे असतो, जो एक्सपर्ट जो आपल्याला हळूहळू खाली सोडत असतो. याच्यामध्ये फार काही अवघड असं नसतं. यात प्रॉपर सेफ्टी आहे आणि त्याची काळजी पूर्ण नितीन आणि वैभव या दोघांनी घेतली होती. आमच्यासोबत जे साम्राट गावातले रहिवासी होते ते या दोन्ही मुलांनी फार सुंदररित्या आम्हाला मार्गदर्शन केलं. यांनी त्याचं प्रोफेशनल ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते गाईड करतात. ते हा जो पार्ट पाहत आहे ह्याच्यामध्ये रोप हळूहळू खाली सोडतात ते आणि त्याप्रमाणे आपण खाली उतरत असतो. ह्याच्यामध्ये जंप करत यावं लागतं. राईट हँड साईड कमरेच्या इथे ठेवायचा असतो आणि लेफ्ट हँड साईड जो आहे तो फ्रंटला ठेवायचा असतो. एकच रोप हळूहळू करून सोडायचा असतो. हातामध्ये हँडग्लोव्ज असतात, कारण जर का हँडग्लोव्ज नसतील तर आपल्याला त्या रोपमुळं इजा होण्याचे चान्सेस असतात. आपल्याला लागू पण जखम होऊ शकते, त्यामुळे थोडीशी काळजी घ्यावी लागते. रॅपलिंगचा पार्ट हा पाहायला गेलं तर फार ॲडव्हेंचरस आहे. फार आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळत नाही. जो दरीचा परिसर आहे किंवा जीवदान किल्ला आहे जो आहे तिथं प्रोफेशनल लोकांकडून हे पाहायला मिळतं. फार सुंदर आहे, नक्की घ्यावा असा एक्सपिरियन्स आहे. जसं की तुम्ही पाहताय या व्हिडिओमध्ये उजवा हात हा कमरेपाशी आणि डावा हात वरच्या रोपला असतो आणि एक जो रोप आहे तो त्या सेफ्टी हार्नेसला कनेक्ट करून त्या मुलाकडे असतो, जेणेकरून आपली जी रॅपलिंगची जी प्रक्रिया आहे ती प्रोसेस आहे ती प्रॉपर व्हावी, त्याच्यामध्ये काही दुखापत होऊ नये हे काळजी घेतली जाते. कसं आहे रॅपलिंग? हां, मजा वाटली आणि भीती वाटत होती ना?
दोनच काढ मग. भाजी आहे का भाई? भाजी आहे का? भाजी आहे ना. तीन आण मग आपल्या आणि आदित्य वरती बघ. बॉडीला मागं धर, बॉडीला मागं पुश कर. हा एक दगड आहे बघ, तो दगड लागेल. हा नाही लागला. आता सावकाश 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 सावकाश. रोपला पकड आता. नमस्कार. आता आपण संपूर्ण ट्रेक म्हणजे सांदनदरीमध्ये आपण आता उतरलेलो आहे पूर्णपणे. आणि आपले टेंटची जागा इथं आहे जिथं आपण नाईट कॅम्पिंग करणार आहे. तिथं आपण आता सध्या आहोत. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स एकदम खतरनाक. सेकंड टाईम सांदन व्हॅलीमध्ये आलो, सांदनदरीमध्ये आलो. रॅपलिंगचा अनुभव एकदम मस्त आहे, खूप छान आहे. फार छान वाटतं असं सह्याद्रीच्या कुशीमध्ये. आता थोड्याच वेळेस सूर्यास्त होणार आहे. तुम्ही नक्की पाहा, मी नक्की व्हिडिओ त्याचे टाकतो. खाणार आहे मी. नाही टोमॅटो बस मला ठेवून आली बतातो. दरवेळी जेव्हा मी ट्रेक करत असतो त्यावेळेस आम्ही मस्त गाणं गात असतो. गाणं गाऊन तिथल्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या आम्ही कंप्लीट करत असतो. आता आम्ही व्हेज पुलाव तयार करतो आहे. तर ते व्हेज पुलाव तयार करत असताना जे काय कटिंग चॉपिंग जे आहे ते करतो आहे आम्ही. पलीकडे पाहत आहे नॅचरल चूल जी असते ती बनवलेली आहे. त्याच्यावरती लाकडं लावून सरपान लावून आपण सगळं ॲक्टिव्हिटी करत असतो. आणि रात्रीच्या जेवणाची जी आपली तयारी आहे ते आपण सर्वजण मिळून करत असतो. नितीन, वैभव, एकनाथ हे तिघं आता असतातच आपले गाईड म्हणून. पण कसं आहे की आपणही त्यांना थोडासा हातभार लावतो. आपल्याला काही जर स्पेशल बनवून खायचं असेल तर ती पण साहित्य तुम्ही सोबत कॅरी करू शकता, जेणेकरून तुम्ही स्वतःला जे आवडते ते तुम्ही बनवून तिथे खाऊ शकता. जसं की आम्ही व्हेज पुलाव बनवला आहे. रात्रभर आम्ही टेंटमध्ये कॅम्पिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सांदन व्हॅली चढून वरती आलो. ही वरची काही दृश्य मी तुम्हाला दाखवतो आहे, जी आपल्याला दरीचं दर्शन आपल्याला दिसून येतं आहे तिथं. म्हणजे दरीच्या टॉप पॉईंटला आपण आता पोहोचलो आहे. आणि ती दरीची जी तुम्ही रेलिंग पाहताय, रेलिंगच्या खाली बरोबर दरी आहे. बरेच जण जे सांदन व्हॅली आणि कोकणकड्याला व्हिजिट करायला येतात, तर काही जण सांदन व्हॅलीमध्ये न जाता वरच्यावरच जे कोकणकड आहे तिथं जाऊन सांदन दरी पाहून येतात. एकदम सुंदरची छान सांदन दरी दिसते तुम्हाला समोर. आणि अशा प्रकारे आपण सांदन दरीचा हा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. थँक्यू.